अजून एक एकांकिका स्पर्धा, हो पण ही स्पर्धा आहे इतर स्पर्धांपेक्षा एकदम वेगळी. का? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही आहे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा घेत आहे आणि या स्पर्धेतून आपल्याला बरेच हरहुन्नरी कलाकार आणि दर्जेदार नाटकंही मिळाली. आणि हीच परंपरा कायम ठेवत एकांकिका स्पर्धेतूनही आपल्याला दर्जेदार कलाकार आणि नाटकं मिळतील याची पुरेपूर खात्री आहे. ही आहेत या स्पर्धेची काही प्रमुख वैशिष्ट्ये. स्पर्धक संघांना प्रवेश घेताना भरलेली 2000 रुपये अनामत रक्कम स्पर्धा संपल्यानंतर परत केली जाणार आहे. तसंच प्राथमिक आणि अंतिम फेरीत सहभागी झालेल्या स्पर्धक संघांना 10,000 रुपये निर्मिती खर्च, दैनिक भत्ता आणि प्रवास भत्ता दिला जाणार आहे. आता वळूया पारितोषिकांकडे. भरघोस बक्षिसं मिळणार आहेत या स्पर्धेत. अंतिम फेरीचं प्रथम पारितोषिक आहे 1,00,000 रुपयांचं. प्राथमिक फेरी ही 6 ठिकाणी होणार आहे. त्या प्रत्येकी 6 ठिकाणातून प्रथम ते 5व्या क्रमांकाची बक्षिसं दिली जाणार. सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक तसंच तांत्रिक विभागातही पारितोषिकं दिली जाणार आहेत. मग वाट कसली बघताय? 25 नोव्हेंबर आहे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख. प्रवेश अर्जाची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. कॅप्शनही चेक करा. आणि जर काही शंका असतील तर रंगभूमी.com वेबसाईटलाही भेट देऊ शकता. तर त्वरा करा आणि लवकरच या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घ्या. धन्यवाद.